सुनील तांबे शोच्या 100व्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. मोदी सरकारच्या कार्याला म्हणजे कारभाराला 11 वर्ष नुकतीच पूर्ण झालेली आहे आणि या 11 वर्षामध्ये मोदी सरकारने एका आघाडीवर नेत्रदीपक यश मिळवलेलं आहे आणि त्या यशाची चर्चा मी आज करणार आहे. हे यश कोणतं आहे? हे यश आहे भारतीयत्वाची व्याख्या बदलण्याचं. म्हणजे 2014 पर्यंतचा जो भारत होता हा भारत इन्क्लुझिव्ह होता, सर्वसमावेशक होता. भारतीय राष्ट्रवादच असा होता की जे जे कोणी या देशामध्ये राहतात त्यांचा धर्म कोणताही असो, त्यांची जात कोणतीही असो, त्यांची भाषा कोणतीही असो, त्यांचा वंश कोणताही असो, ते भारतीय होते. म्हणजे भारतीय होण्यासाठी तुम्हाला ना भाषेचा त्याग करायला लागत होता, ना धर्माचा, ना जातीचा, ना पंथाचा, कशाचाही. त्यामुळे भारतीय होण्यासाठी कोणत्या अटी नव्हत्या. मोदी सरकारचा कार्यकाल सुरू झाल्यानंतर भारतीय होण्याच्या अटी मांडण्यात येत आहेत आणि नुसत्या मांडल्या जात नाही आहेत, तर त्यानुसार कोणाला वगळायचं भारतीयत्वातून याच्या संबंधात अक्षरशः म्हणजे धोरणं आहेतच आणि कायदे कानूनही बनायला लागले. आणि त्याशिवाय आणि ही जरी चिंताजनक बाब असली तरी या आघाडीवरती मोदी सरकारला प्रचंड यश मिळालेलं आहे आणि त्याचे खूप दूरगामी परिणाम आपल्या जीवनावरती होणार आहे. साधं उदाहरण घ्या. NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग ही जी केंद्र सरकारची संस्था आहे, 7व्या इयत्तेसाठी जी नवीन पाठ्यपुस्तकं या संस्थेने तयार केलेली आहेत ती पुस्तकं एप्रिल महिन्यामध्ये बाजारात आली आहेत या वर्षीच्या. या पुस्तकांमध्ये मुघल आणि दिल्ली सल्तनत यांचा कोणताही उल्लेख नाही. आत्तापर्यंत याच पाठ्यपुस्तकांमध्ये मुघल साम्राज्य आणि दिल्ली सल्तनत यावर काही का होणार थोडक्यात म्हणजे त्याची थोडक्यात माहिती होती, धडे होते. परंतु 2025-26च्या शैक्षणिक वर्षासाठी समाजशास्त्र विषयाचं जे नवीन पुस्तक आलेलं आहे त्यातून हे धडे पूर्णपणे काढून टाकण्यात आलेले आहेत. NCERTने राष्ट्रीय शिक्षण धोरण किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP असं म्हणतात आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा किंवा नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क या अंतर्गत नवीन पाठ्यपुस्तकं तयार केली आहेत. इतर इयत्तांसाठीची म्हणजे 7वी शिवाय इतर इयत्ता ज्या आहेत त्याच्यासाठीची पाठ्यपुस्तकं अद्याप आलेली नाहीत. मात्र 7वी इयत्तेच्या समाजशास्त्राच्या नव्या पाठ्यपुस्तकात 5 थीमवरती 12 धडे आहेत. त्यातली पहिली थीम आहे इंडिया अँड द वर्ल्ड, लँड अँड द पीपल म्हणजे भारत आणि जग, भूमी आणि लोक. यामध्ये 3 धडे आहेत. त्यामध्ये भारताचं भौगोलिक वैविध्य, भारताचं हवामान, पर्यावरण हे विषय कव्हर केलेले आहेत. दुसरी थीम आहे भूतकाळाचे टप्पे. या भागात इतिहासाची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे ती कोणती, तर सुरुवात कशी आहे, तर नगर आणि राज्य म्हणजे शहरं आणि राज्य, साम्राज्यांचा उदय, पुनर्रचनेचा काळ, गुप्त काळ, अथक सर्जनशीलतेचा काळ असे आहेत. समाजशास्त्राच्या या पाठ्यपुस्तकातले धडे असे आहेत. एक म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा आणि ज्ञानाच्या परंपरा, शासन आणि लोकशाही, आपल्या चारी बाजूंचं आर्थिक ज्ञान इत्यादी. NCERTच्या पाठ्यपुस्तकातून मुघल आणि दिल्ली सल्तनतचे धडे मात्र काढून टाकण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये दक्षिण भारतातील राजांचा, साम्राज्यांचा, उदाहरणार्थ चोल साम्राज्य यांचा समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त त्याच पाठ्यपुस्तकात मौर्य साम्राज्याच्या स्थापनेची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक यांच्या उदयांचा म्हणजे उदय काळ जो होता त्याचा उल्लेख आहे. तसंच या कालखंडातील जीवनशैलीची माहितीही देण्यात आली आहे. पुस्तकातील पुढचा धडा आहे त्यामध्ये म्हणजे पुनर्रचनेचा काळ असं त्याचं शीर्षक आहे. त्यामध्ये शुंग, सातवाहन, येदी, चोल, चेर, पांड्य आणि कुशाण राजवटींचा उल्लेख आहे. याच पाठ्यपुस्तकात एक धडा गुप्त राजवटीवरही आहे. पुस्तकातली तिसरी थीम आहे आपला सांस्कृतिक वारसा आणि ज्ञानाच्या परंपरा. यात एक धडा आहे भूमी पवित्र कशी झाली. पुस्तकाच्या धड्यात धार्मिक स्थळं, तीर्थयात्रा आणि पवित्र स्थळांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्येच खरं तर हे पण येतं ना की 2025 सालचा काय तो हा होता कुंभमेळा, हाही त्याच्यात आलेला आहे. आता याच्यामधून म्हणजे
असा दावा करण्यात आला आणि याच्यात पुढचे धडे येतील आणखीन काही महिन्यामध्ये. तर याच्यामधलं सगळ्यात या म्हणजे काही वृत्तपत्रांमध्ये या सगळ्या बातम्यांबाबत काही वृत्तपत्रांमध्ये अर्थातच सोर्सेस म्हणजे आमची जी हे आहेत सूत्रांच्या आधारे असे दावे करण्यात आलेत की बाकीची पुस्तकंही पुढच्या ह्याच्यात येतील काही महिन्यात. मात्र एन सी आर टीकडनं हे सांगण्यात आलेलं नाही आहे की पाठ्यपुस्तकाचा जो दुसरा भाग आहे त्यात मुघल आणि दिल्लीच्या सुलतानांवरील धड्यांचा समावेश असेल की नाही. संजय आचार्य उत्कल विद्यापीठातले माजी प्राध्यापक आणि शिक्षण तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात अजून सर्व पाठ्यपुस्तकं आलेली नाहीत. जेव्हा सर्व पाठ्यपुस्तकं प्रकाशित होतील तेव्हाच हे धडे काढून टाकले आहेत की नाहीत यावर चर्चा होऊ शकते. केंद्र सरकारचे शिक्षण राज्यमंत्री सुकांत मुजुमदार त्यांनी असं म्हटलेलं आहे. आता खरं तर काय मंत्र्याचं पण मंत्र्या पॉलिसी ठरवतो म्हणून मंत्र्याला विचारायचं. तर त्या मंत्र्यांनी असं उत्तर दिलं की याच्यामध्ये कोणतेही धडे काढून टाकण्यात आलेले नाही आहेत, परंतु जे रिपिटेशन होती पुनरावृत्ती होती तेवढा भाग काढून टाकण्यात आलेला आहे. मुद्दा असा की मुसलमान किंवा जे आक्रमक होते आपल्या देशातले यांना आपण इतिहासातनं पुसून टाकण्याकडे आपली वाटचाल सुरू आहे. मी जे म्हटलं ना मगाशी की भारतीय असण्याचे मुळात निकष कोणते आहेत तर त्या मुसलमानांचा उल्लेख काढून टाकायचा ज्यांनी आक्रमण केलं. म्हणजे तिकडे एका बाजूला आपले हे बोलत असतात राष्ट्रसंघाचे जे सरसंघचालक आहेत ते तर भागवत तर असं म्हणाले की हिंदू आणि मुसलमानांचा DNA एकच आहे किंवा सर्व भारतीयांचा DNA एकच आहे. बोलण्याची भाषा वेगळी आहे. म्हणजे खाण्याचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ह्याच्यामध्ये काय केलं आहे की आपल्याला मुलांचा काळच काढून टाकायचा, त्याच्यावरती तो काही शिकवायचाच नाही. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात अलीकडेच ती चर्चा झालेली होती औरंगजेबाच्या कबरीवरनं आणि मग त्याच्यामध्ये 2 गट असं सगळं होतं. मुद्दा त्यातला असा आहे की मुसलमान किंवा जे जे काही परदेशी आहे ते आपल्याला नको आहे आणि त्याची जो कोण बाजू घेतील ते अभारतीय, नुसते अभारतीय नाहीत तर ते देशद्रोही अशा प्रकारचं म्हणजे संस्कार हा या शिक्षणाच्या अभ्यासक्रमापासूनच सुरू झालेला आहे. आता हा एवढ्यापुरतं नाही आहे. म्हणजे आता या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आसाम सरकारने म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आसाममध्ये सध्या भाजपचं सरकार आहे आणि हिमंता बिस्वा शर्मा हे त्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी असा निर्णय घेतला म्हणजे मंत्रिमंडळाने की आसाममधील मूळ निवासींना म्हणजे जे आसामी किंवा खिलोंजिया तिकडे शब्द आहे ते खिलोंजिया व्यक्तींना शस्त्र परवाना देण्याचा निर्णय आसामच्या मंत्रिमंडळाने घेतला. हे त्यांनी जाहीर केलं. म्हणजे त्याच्यात काही गोपनीय काहीच नाही. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी असं जाहीर केलं की आसाम आणि हे कशासाठी आहे. आता हे खिलोंजिया म्हणजे कोण आहे तर मूळ आसामी. आता आपल्याला माहिती आहे आसाममध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा बांगलादेशी घुसखोरांचा आहे. आता बांगलादेशी घुसखोर आज आपण म्हणतोय परंतु आसाममध्ये जे कोणते स्थलांतर होत आहे ते जवळपास 18व्या शतकाच्या आगेमागे सुरू झालेलं आहे. खरं तर 19व्या शतकाच्या आगेमागे सुरू झालेलं आहे की जेव्हा तिकडे चहा मळ्यांची म्हणजे चहाचा शोध लागला म्हणजे आसाममधल्या चहाचा तर चहाचे मळे करायला त्याच्यामध्ये म्हणजे ब्रिटिश त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनी होती. ब्रिटिश सरकार नव्हतं तर ईस्ट इंडिया कंपनी होती. त्यावेळेला त्यांनी जे मजूर नेले चहा मळ्यात काम करायला म्हणजे ते गुलामच होते, त्यांना वेठीनेच काम करायला लागत होतं. हे मजूर सगळे होते ते बिहार, बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड इकडचे होते. यांना तिकडे नेऊन बसवण्यात आलं. काही लाखांच्या संख्येने ते आहेत. पुन्हा त्यांची म्हणजे आता ही परदेशीच म्हटले पाहिजेत ना. म्हणजे आसामच्या याच्यामधले ते परदेशी म्हणजे आसाममध्ये परदेशी निश्चित करणे खूप अवघड आहे असं मी सांगतोय की कारण त्याला भारत नावाचा देश अशी काही एंटिटी नव्हती की हे भारतातनं आले, ते इकडनं आलेले होते. त्याच्यानंतर त्याच सुमारास आसाममध्ये एकंदर जमीन मुबलक होती आणि एवढी जमीन म्हणजे लागवड करणं किंवा वहिताखाली आणणं हे आसाममधल्या लोकांना शक्य होत नव्हतं. त्यामुळे शेकडो एकर जमीन पडून होती आणि म्हणजे ज्याला फॅलो लँड म्हणतात किंवा पडीक जमीन म्हणतात अशी होती. ही जमीन लागवडीखाली आणण्याची तर त्यासाठी पश्चिम बंगालमधले मुसलमान आणि हिंदू हे जे शेतकरी होते त्यांना येण्यासाठी उत्तेजन देण्यात आलं. त्याच्यामध्ये एक तर असं आहे की म्हणजे आपले बाबू राजेंद्र प्रसाद आपले पहिले राष्ट्रपती
हे जमीनदार होते बिहारचे. त्याने आपल्या भावाला तिकडे पाठवलं होतं आणि काही 1000 एकर जमीन विकत घेतली होती, म्हणजे अशी घ्यायची, आणि त्याच्यामधून इकडे बिहारमधल्या शेतकऱ्यांना इकडे सेटल करायचं असा त्यांचा प्लॅन होता. त्याच्यानंतर म्हणजे हे सगळं चालू होतं. त्याच्यानंतर मग फाळणी झाली. फाळणी झाल्यावर अर्थातच त्याच्यानंतरही फाळणी झाल्यानंतरही अनेक बंगाली हिंदू आहेत ते आसाममध्ये आले. या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं होतं की आसाम जेव्हा ब्रिटिशांच्या राजवटीखाली आला, म्हणजे जेव्हा चहा मळे वगैरे सुरू झाले, तेव्हा ब्रिटिशांनी आसामला याचा काय म्हणतात ते बंगालचं एक्सटेन्शन किंवा बंगालचा विस्तार म्हणूनच पाहिलं. आणि त्यामुळे तेव्हाच आसाममधल्या सगळ्या म्हणजे ज्याला असं म्हणू प्रशासनामध्ये बंगाली लोकांची संख्या मोठी होती. बंगाली वर्चस्वच स्थापित झालेलं होतं. म्हणजे आसाममधल्या शाळांमध्ये आसामी शिकवलं जात नव्हतं, इतकं बंगाली डॉमिनेशन होतं. आणि या बंगाली वर्चस्वाच्या विरोधात त्यामुळे आसाममध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला होता. पुढे तो आसामी आली म्हणजे, परंतु मोठ्या प्रमाणावरती म्हणजे लक्षात घ्या, इथे हिंदू बंगाल्यांचंच जास्त डॉमिनेशन होतं, वर्चस्व होतं. मुस्लिम बंगाल्यांचं नव्हतं. मुस्लिम बंगाली सगळे शेतमजूर किंवा शेतकरीच होते. तर तसे होते. त्यामुळे एक लक्षात घ्या, हा एक होता त्यातला भाग. त्याच्यानंतर मग फाळणी झाल्यानंतर पुन्हा आले. त्यानंतर आपल्याला माहिती आहे 1971च्या बांगलादेशच्या निर्मितीच्या सुमारासही मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर झालं. त्यानंतरही सतत होतं. त्याच्यामध्ये बंगाली हिंदूही आहेत आणि बंगाली मुसलमानही होते. त्याच्याशिवाय आसाममध्ये एक आंदोलन झालेलं होतं नेपाळींच्या विरोधात. हे नेपाळीपण असा असा मोठा अतिशय काय म्हणतात गुंतागुंतीचा तो प्रश्न आहे, इतका सरळ नाही आहे. पण त्याच्यामध्ये एक असं असतं की परंतु भाजपच्या राजकारणामध्ये 2014 पासून आसाममध्ये हे ठसवण्यात आलं की हे बंगाली हे जे आहेत निर्वासित आहेत, हे प्रामुख्याने मुसलमान आहेत, ते घुसखोर आहेत, ते बेकायदेशीर नागरिक आहेत, ते बेअमुक आहेत. आणि याच्यामधून जवळपास 30-40 लाख ती जी नंतर ही तयार झाली, ज्यांना ठेवण्यात आलं बाजूला, म्हणजे त्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समधून, आणि त्याच्या केसेस चालू आहेत. तर त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आता यांना तो आधार द्यावा म्हणून त्याने असं म्हटलंय की जे आसामी जे आहेत म्हणजे आसामचे जे मूळ रहिवासी आहेत त्याच्यामध्ये, तर त्यांना आपण शस्त्र देऊ जेणेकरून त्यांच्यावरती आक्रमण होणार नाही. आता हा भीषण निर्णय आहे. हजारो नागरिकांना शस्त्र परवाने मिळाले, तर ज्याच्या हातात शस्त्र आहे तोच कायदा पण हातात घेतो ना, कारण त्याच्या हातात शस्त्र असतं. आणि याचा एक भीषण अनुभव आसामने घेतलेला आहे. जेव्हा युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम ही अल्फा जी संघटना होती, अल्फा म्हणतात, ती जी संघटना होती ती हिंदूंची होती. आसाममधल्या सवर्ण किंवा वरिष्ठ जातीय हिंदूंची संघटना म्हणजे उल्फा. या उल्फाने त्यांचे सैनिक म्हणजे केडर तयार केलेलं होतं आणि ते मोठमोठ्या दहशतवादी कारवाया करत होते. आणि त्यांचं अशी मागणी होती की आसामला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करा किंवा तो दर्जा मिळायला हवा. आणि यासाठी त्यांनी मोठं आंदोलनही केलं. आंदोलन म्हणजे काय, दहशतवादीच हे होतं. हे 1985-80-85च्या सुमारासच उल्फा निर्माण झालेली होती. तेव्हा त्याच्यानंतर मग जेव्हा उल्फाचे काही जे नेते होते किंवा कार्यकर्ते जे शरण आले, त्यावेळेला त्यांना त्या शरण आलेल्या लोकांना म्हणायला लागले सल्फा, सरेंडर्ड उल्फा म्हणून सल्फा असं म्हणायला लागले. आणि त्या लोकांना शस्त्र ठेवण्याची परवानगी देण्यात आली. का? तर ते ज्या उल्फामधनं आलेले आहेत ती लोक ह्यांना मारू नयेत, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी. प्रत्यक्षात झालं काय? प्रत्यक्षात आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर खंडणी वसुली सुरू झाली. याच्यामध्ये बिहारी असतील, बंगाली असतील, मारवाडी असतील, या सगळ्या लोकांवरती हल्ले करण्यात आले. आणि हे सगळे सल्फाचे जे लोक होते किंवा तत्सम जे होते यांनी केलेत असं म्हटलं गेलं. आणि त्या सगळ्या कालखंडाला आसाममध्ये सिक्रेट किलिंगचा कालखंड म्हटला जातो. म्हणजे अतिशय ज्याला असं म्हणू की गोपनीय खून खराबा असं म्हटलं जातं, असा झाला. आणि या पार्श्वभूमीवर आता हे असं म्हणतात का, कारण केवळ मुसलमानांना जरब बसवावी यासाठी आपण सगळ्यांना म्हणजे आसामी खिलोंजिया कम्युनिटीला आम्ही शस्त्र परवाने देऊ आणि ते कोणत्या जिल्ह्यात देऊ हेही त्यांनी जाहीर केलेलं आहे. हे अंगावरती येणार आहे, म्हणजे अंगावर उलटणार आहे. परंतु
असा निर्णय घेतलाय. कशासाठी? पुन्हा हेच एक्सक्लुझिव्हिस्ट. आता आम्ही इन्क्लुझिव्ह नाही. जे मुसलमान आहेत त्याला खड्यासारखे वेचून काढा, याच्यासाठी हा निर्णय घेतलाय. दुसरा निर्णय बघा आसामच्या सरकारचा. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हिमंता बिस्वा शर्मा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी असं जाहीर केलं की आसाममधील बेकायदेशीर घुसखोरांची ओळख पटली की त्यांना परदेशी न्याय प्राधिकरणापुढे, म्हणजे तिकडे ते हे आहे ना फॉरेनर्स ट्रायब्युनल, यांच्यापुढे सादर करण्याची कायदेशीर प्रक्रिया चालवण्याची गरज नाही. त्यांची थेट बांगलादेशात पाठवणी करायला पाहिजे. आणि या संबंधात आम्ही सर्वोच्च न्यायालयाची संमती मिळवणार आहोत. आता बघा, हे जे आहे ना, हे सरळ सरळ भारतीय संविधान न्याय प्रक्रिया याच्यावरचं अतिक्रमण आहे. म्हणजे काय आहे त्यातलं की हे कशासाठी करायचं आहे? तर हे केल्यामुळे आपल्याला आसाममधील मूळ निवासींचा भरभक्कम पाठिंबा मिळवता येईल. आणि विशेषतः मुसलमानांच्या, त्यातही बांगलादेशी मुसलमानांच्या विरोधात असलेल्या आसामी म्हणजे जनमानसाला आपण अधिक आवाहन करू. आणि त्याच्यामुळे आपल्याला विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारता येईल. या उद्देशाने हेमंत बिस्वा शर्मा हे निर्णय घेत आहेत. आणि याच्यातले परिणाम याचे भयंकर होऊ शकतात. परंतु आता या निर्णयाचा एक बघूया. निर्णय त्यांना ते असं का म्हणतायत की जे परदेशी नागरिक आयडेंटिफाय केलेले आहेत, म्हणजे ज्यांना आम्ही हे केलेलं आहे, ओळख पटलेली ते परदेशी नागरिक आहेत, त्यांना आम्ही सरळ पुशबॅक म्हणजे सरहद्दीवरून आतमध्ये लोटायचं. आता इथे दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पुशबॅक म्हणजे काय आणि डिपोर्टेशन म्हणजे काय. आपल्याला माहिती आहे की बेकायदेशीर स्थलांतरित जे असतात, म्हणजे पुशबॅक म्हणजे काय, तर सरहद्दीवरून मागे रेटणं. आणि डिपोर्टेशन म्हणजे काय, तर बेकायदेशीर स्थलांतरित जे आहेत त्यांच्या मूळ देशात पाठवणी करणं. असे दोन कन्सेप्ट आहेत ह्या. आता आपल्याला माहिती आहे की अमेरिकेच्या सरहद्दीवरून अमेरिकेत प्रवेश करू पाहणाऱ्या परदेशी नागरिकांना सरहद्दीवरूनच मागे रेटलं जातं. याला म्हणतात पुशबॅक. आणि या संबंधीच्या बातम्या आपण वाचतोच. म्हणजे माहिती आहे आपल्याला की गुजरातमधले एक कुटुंब त्या कॅनडाच्या बॉर्डरवरनं अमेरिकेत शिरत होतं प्रचंड थंडीत, आणि ते थंडीत गारठून मेलं. म्हणजे नवरा बायको आणि मुलं हे सगळे मेले त्या थंडीत. पण त्यांना समजा तिकडे त्या ह्याच्यातनं सरहद्दीवरनं मागे रेटलं असतं तर त्याला म्हणतात पुशबॅक. किंवा हे करण्यासाठीच अमेरिकेने मेक्सिकोच्या इकडे भिंत बांधलेली आहे की त्याला म्हणतात पुशबॅक. म्हणजे तुम्ही एक तर कुठेतरी व्हॅलिड कागदपत्र घेऊन अमेरिकेत या, किंवा नाहीतर नसाल तर आम्ही तुम्हाला सीमेवरनंच बाहेर ढकलू. याला म्हणतात पुशबॅक. आता परंतु तरीसुद्धा बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत लोक घुसतातच आणि तिकडे वास्तव्य करतात. त्यांच्याकडे कोणते कागदपत्र नसतात. मग अशा लोकांना हुडकून त्यांना कोर्टाच्या म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेतून जाऊनच मग त्यांना सिद्ध करायला पाहिजे की आमच्याकडे ही कागदपत्र ते नसतील तर त्यांची त्यांच्या देशांमध्ये पाठवणी केली जाते. पंजाबमध्ये 2 विमानं आली होती ना आपल्या बेकायदेशीर नागरिकांना घेऊन, म्हणजे अमेरिकेत घुसलेले बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसलेले आपले जे नागरिक होते, भारतीय नागरिक, त्यांना घेऊन पंजाबात 2 विमानं आली ना, त्याला म्हणतात डिपोर्टेशन किंवा पाठवणी करणं. म्हणजे एक तर ज्याला तुम्ही परत ढकलताय म्हणजे पाठवणी करताय त्या देशाने त्यांना घेतलं पाहिजे. म्हणजे आपले समजा ते अमेरिकेच्या विमानानं आपण सांगितलं असतं की नाही आम्ही नाही घेणार, ते आमचे नागरिक नाही आहेत, तर काय करणार होती अमेरिका? म्हणजे तसा एक करार करायला लागतो ना की घ्या. तसा करार आहे का आपला बांगलादेश बरोबर? पण ह्या कशाची पर्वा करायची नाही आणि सरळ सरळ हे करायचं, ढकलून द्यायचं. म्हणजे आम्ही म्हणजे कायदेशीर प्रक्रियाच धाब्यावरती मारायची. आता परदेशी नागरिकांची पाठवणी करण्याचे अधिकार केंद्र आणि राज्य सरकार यांना देणं म्हणजे कोणत्याही संशयिताला बांगलादेशी ठरवणं होईल. पण कोणताही मुसलमान बघायचा, त्याचं आडनाव असं आहे, अमुक आहे, तसं आहे, तुला बांगलादेशात पाठवून देतो असं होईल. तर मुद्दा त्यातला असा आहे की जे कोण आपल्याकडे आहेत ना, म्हणजे असे खूपच लाखोच्या संख्येने हे आहेत बांगलादेशातून आलेले लोक, तर त्यांना आता आपण जो करार केला आहे त्याप्रमाणे 24 मार्च 1971 पर्यंत जे आलेले आहेत त्यांना इथे राहण्याचा अधिकार आहे. पण आता त्याच्यानंतरचे लोक कोण आहेत आणि ते समजा शोधले तर त्यांना
हे करायला पाहिजे ना, म्हणजे दाखवायला पाहिजे की त्यांच्याकडे ते सगळे कागदपत्र आहेत का, त्यांचं बर्थ सर्टिफिकेट आहे का, त्यांच्या गावाचं सर्टिफिकेट आहे का, डोमिसाईल आहे का. आता हे सगळं बघूनही समजा तुम्ही त्यांना हे ठरवलं, तर म्हणजे हा अन्याय आहे ना त्या माणसांवरती. आणि अशा हजारो केसेस घडलेल्या आहेत. अनेक हे निर्वासित किंवा जे हे आहेत नागरिक यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 50-60 आत्महत्या याच्यामुळे झालेल्या आहेत. हे आपल्याला माहिती आहे. परंतु आपण हे ध्यानात घ्यायचं, म्हणजे त्याच्यामुळे कोणालाही परदेशी नागरिक समजा तो आहे, तर त्याला एकदा तुम्ही कळवलंत की तुझ्याकडे ही कागदपत्र दे, तर त्याला ती कागदपत्र दाखवता आली पाहिजेत. त्या कागदपत्रांना त्या समजा ह्यांनी नाही काय ते विदेशी न्याय प्राधिकरण जे आहे, त्यांनी समजा त्याचा दावा नाकारला, तर त्याला तो अधिकार आहे दाद मागण्याचा कोर्टामध्ये, तोही काढून टाकायचा. आणि याच्यामध्ये काय होईल, याच्यामधून संपूर्ण आसाममध्येच नाही, भारतामध्ये अराजक माजेल. कारण हा कायदा केवळ आसामपुरता नाही आहे. तो आपण महाराष्ट्रातही बांगलादेशी शोधतोय, गुजरातमध्ये बांगलादेशी शोधतोय, दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आहेत, जम्मू काश्मीरमध्ये पण बांगलादेशी आहेत. या सगळ्यांना तुम्ही असं ट्रीट करणार? त्याच्यातून हा प्रश्न आत्ता जो आसामपुरता आहे, तो देश पातळीवरचा होईल. परंतु भाजपला त्याची अजिबात फिकीर नाही आहे. कारण त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. आणि त्या निवडणुका जिंकायच्या असतील तर एक्सक्लुझिव्हिस्ट भारतीयत्व हे रुजवण्याची त्यांना कमालीची गरज वाटते. म्हणजे आत्ता ते आसामचे मुख्यमंत्री म्हणालेत ना की आम्ही शस्त्राचे परवाने देऊ. आपल्याला हे माहिती आहे की सर्वाधिक शस्त्र परवाने भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यात येतील. नागरिकांच्या हाती शस्त्र आलं की अराजक माजण्याची शक्यता असते. आणि हा म्हणजे आसाममध्ये ते घडलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक आसामी, बंगाली, बिहारी, हिंदू, मुसलमान, कायदेशीर, बेकायदेशीर इत्यादी सर्व प्रकारच्या लोकांची पिळवणूक झाली, त्यांच्या हत्या झाल्या, त्यांचं अपहरण झालं, हे आपल्याला माहिती आहे. तरीसुद्धा हे असे निर्णय हे घेत आहेत. याचं कारण मी म्हटलं की, आणि मग त्याच्यातनं तुम्ही तो हा बघा, याचा कायदा बघा, काय सुधारित नागरिकत्वाचा कायदा. त्या कायद्यानुसार म्हणजे आता खरं तर दोन गोष्टी आहेत. एक आहे ती म्हणजे म्हणजे सुधारित नागरिकत्वाच्या कायद्यामध्ये काय येतं, त्याच्यामध्ये असं आहे की सॉरी बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांमधनं जे कोणी बिगर बिगर मुसलमान लोक येतील, कारण त्यांचा तिकडे छळ झालेला आहे अल्पसंख्याक म्हणून, त्यांना आम्ही सरळपणे नागरिकत्व देऊ असा कायदा आहे. त्याचा फायदा आसामला काय होणार आहे, आसाममधल्या भाजपला, की याच्यामुळे बंगाली हिंदूंना नागरिकत्व मिळण्याचे रस्ते मोकळे होतात. आता त्याच्यातली अडचण आहे की ते 2014 पर्यंत अशी काहीतरी त्याच्यात एक तारीख आहे ना, तोपर्यंत त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधीच असं आहे. तर त्याच्यामुळे याच्यामुळे म्हणजे जे मूळ नागरिक आहेत त्यांना आम्ही शस्त्र देऊ, जे बंगाली आहेत, हिंदू आहेत, त्यांना आम्ही नागरिकत्व देऊ. अशा प्रकारे आसाम प्रश्नाचा विचका होईल. आणि हे इतकं सोपं नाही आहे. कारण आपण बघतोय त्यांनी हेच केलं. जे मैतेई म्हणजे कोण आहे, मणिपूरमधले मैतेई हे वैष्णव म्हणजे हिंदू आहेत. आणि ते तिकडे तर आपण वाचतोच बातम्या, तिकडे तर सिव्हिल वॉर किंवा यादवी युद्धच सुरू झालेलं आहे. मैतेई आणि अन्य जे आहेत ज्यांना हे म्हणतात झो किंवा काय कुकू, हे जे आहेत, तर याच्यामध्ये ते मोठे म्हणजे यादवी युद्धच सुरू आहे. आणि लक्षात घ्या, 1 वर्ष मणिपूर जळत आहे. त्याच्यामध्ये असं झालं की हे सगळे जे बंडखोर आहेत यांनी म्हणजे जे मैतेई आहेत आणि त्यांच्या विरोधातले आहेत, यांनी पोलीस स्टेशनांवरती हल्ले केले आणि पोलिसांची शस्त्र पळवलेली आहेत. म्हणजे मणिपूरमध्ये अक्षरशः यादव युद्धाची आणि कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोसळलेली आहे. मात्र तरीसुद्धा बराच काळ यांनी तो जो कोण भाजपचा मुख्यमंत्री होते त्याच्या पाठीशी ठाम उभे राहिले. अखेरीस त्याने राजीनामा दिला त्या मुख्यमंत्र्याने. परंतु परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. एक्सक्लुझिव्हिस्ट नॅशनलिझम जो आहे तो इतका डेंजरस असतो. आणि आपण हा आगीशी खेळ करतोय. मग ते तुम्ही अभ्यासक्रमात बदल करा, आसाम गव्हर्नमेंटचे निर्णय बघा, त्यानंतर भारत सरकारचा निर्णय आपला सुधारित नागरिकत्व कायदा वगैरे हे सगळे बघितले, तर आपल्या असं लक्षात येईल की ही जी एक्सक्लुझिव्हिस्ट कल्पना जी आहे राष्ट्रवादाची, ती रुजवण्यामध्ये
भारत सरकार, विशेषतः मोदी सरकार मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्यांचं ते दैदिप्यमान यश मिळालेलं आहे. कारण या विषयावरती आज कोणताही राजकीय नेता बोलायलाच तयार नाही आहे. कारण त्यांना भीती वाटते की या विषयावरती बोललं तर हिंदू मतांमध्ये घट होईल. म्हणजे याचा अर्थच असा की एक राजकीय हिंदू अशी एक मोठी वोट बँक तयार करण्यामध्ये मोदी सरकारला कमालीचं यश मिळालेलं आहे आणि हे अतिशय धोकादायक आहे भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने. परंतु सध्या तरी आपण हे मान्य करायला पाहिजे, गेल्या 11 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि विशेषतः मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वाखाली हे यश मिळवलेलं आहे. आणि हे यश हेच आपल्या सगळ्यांपुढचं एक मोठी समस्याही आहे आणि आव्हानही आहे. 10 जून 1999 रोजी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्याला आता 26 वर्ष पूर्ण होती. म्हणजे 1999 साली शरद पवारांना काँग्रेस पक्षाने बडतर्फ केल्यानंतर सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या. 20 वर्ष त्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर 2 वर्ष राहुल गांधी अध्यक्ष होते. या काळात काँग्रेसमध्ये अनेक स्थित्यंतर झाली. काँग्रेस पक्षातले अनेक नेते भाजपमध्ये गेले वा भाजपची तळी उचलून धरू लागले. मात्र सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांनी कधीही भाजपशी तडजोड केली नाही, ते आख मिचवली केली नाही, डोळे घातले नाहीत, काहीही केलेलं नाही. त्यांचं काय यश अपयशी वेगळी गोष्ट आहे, परंतु त्यांनी भाजपशी कोणत्याही प्रकारे तडजोड किंवा काहीच केलेलं नाही. या उलट शरद पवारांचं राजकारण आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना त्यांना का करावी लागली? कारण त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये मांडला. तसं पत्र दिलं. या काँग्रेसचा जो कोण आपला देशाचा पंतप्रधान जो आहे तो विदेशी मुळाचा असू नये असं पत्र त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीला दिलं आणि त्याच्यातून आपली हकालपट्टी ओढवून घेतली. शरद पवारांनी दिलेलं पत्र आणि शरद पवारांनी घेतलेली भूमिका, शरद पवारांनी जी त्यांच्याबरोबर आणखीन तिघे होते ना, अमर अकबर अँथनी, ते तर त्या तिघांना म्हणजे पूर्ण संगमा आणि बिहारचे कोणते मुसलमान खासदार होते त्यांना जे बाहेर काढलं, याच्यामधून हे स्पष्ट झालं की हे म्हणजे काँग्रेसची जी अगोदरच उतरणीला लागलेली जी ही होती लोकप्रियता होती त्याच्यामध्ये भर पडली आणि भाजपला तो एक मोठा ॲडव्हान्टेज मिळाला की काँग्रेस निवडून आली तर एक विदेशी व्यक्ती पंतप्रधान होईल असा जो भाजपचा प्रचार होता त्याला बळ मिळालं. हे कोणी दिलं? शरद पवारांनी दिलं. मात्र त्याच वेळी म्हणजे 1999 साली ते बाहेर पडले आणि त्यावेळी ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी, आता शरद पवारांचे बाकीचे गुण आहेतच, त्यामुळे त्यांनी म्हणजे सेना भाजप आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 2 गट तयार झाले. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढलेली होती, सेना भाजप यांची युती होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढलेले होते. परंतु निकाल असा आला की सेना भाजपला स्वबळावरती म्हणजे त्या दोघांना मिळून स्वबळावर सरकार स्थापन करता येत नव्हतं आणि तेव्हा मग वाटाघाटी सुरू झाल्या आणि तेव्हा शरद पवारांनी त्यांच्याबरोबर म्हणजे काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आता याच्यामध्ये शरद पवार भाजपशी आखमिचवली करत होते, भाजपची जवळीक साधत होते, भाजपला डोळे घालत होते आणि काँग्रेसला झुलवत होते. या सगळ्या बाबी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनीच जाहीरपणे सांगितले आहेत. आठवून बघा, त्यांची भाषणं काढून बघा, म्हणजे ते आता आहे ना लाव रे तो व्हिडिओ, तसे व्हिडिओ लावून बघा. त्याच्यामध्ये हेच त्यांनीच सांगितलंय. म्हणजे हे त्यांचे उजवे डावे हातच होते ना शरद पवारांचे. मात्र शरद पवार मात्र दरवेळेला गांधीजी, नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग आणि अर्थातच फुले शाहू आंबेडकर यांची परंपरा सांगत राहतात. मागच्या काही काळापूर्वी त्यांनी राजीनामा नाट्यही केलं की आता मी काय अध्यक्षपदावरून मोकळा होतो म्हणून, आणि त्यावेळेला खास लोकाग्रहास्तव त्यांनी पुन्हा अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. त्यानंतर पक्षात उभी फूट पडली. अजित पवार बहुसंख्य आमदारांसोबत भाजपच्या मंत्रिमंडळात गेले. शरद पवारांचे उरलेले सुरले आमदारही आणि खासदारही आपण अजित पवारांबरोबर जायला पाहिजे असं म्हणू लागले. याबाबत अंतिम निर्णय शरद पवार साहेब कार्यकर्त्यांशी बोलून घेतील
असं खासदार सुप्रिया सुळे यांनी कोणा पत्रकारांना सांगितलं. एक लक्षात घ्या, 1980 ते 1986 अशी 8 वर्ष शरद पवारांनी विरोधी पक्षाचं राजकारण केलं. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले 1978 साली. बिगर काँग्रेस वादातून ते झाले. त्यांनी काँग्रेस समाजवादी स्थापन केली आणि जनता पार्टी बरोबर ते गेले आणि त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली 1978 साली. त्यानंतर 80 साली त्यांचं सरकार कोसळलं. 80 ते 88 हा काळ त्यांनी विरोधी पक्षाचं राजकारण केलं. 86 हा काळ विरोधी पक्षाचं राजकारण केलं. 86 साली ते राजीव गांधींनी बोलावलं म्हणून पुन्हा पक्षात आले आणि 88 साली मुख्यमंत्री झाले. 1990 साली पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेतली 93 साली. म्हणजे एकंदर 4 पैकी 3 वेळा ते काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते. मात्र शरद पवारांचं राजकारण नेहमीच बिगर काँग्रेस वादाचं राहिलं. म्हणून तर 1999 साली त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा प्रश्न उपस्थित करून काँग्रेस पक्षातनं हकालपट्टी करून घेतली. आपल्या पक्षात उभी फूट पडल्यानंतरही त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित केलेला नाही. ते कोर्टात गेले. आणि दुसरी एक शरद पवारांची खूबी अशी आहे की राष्ट्रीय प्रश्नावर त्यांनी नेहमीच मोदी सरकारची पाठराखण केली. मात्र अन्य छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी नीरजा चौधरी यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलेली होती. ऑपरेशन सिंदूर नंतर काँग्रेसने मागणी केली की या विषयावर संसदेचं अधिवेशन घेण्यात यावं. त्याला शरद पवारांनी पाठिंबा दिला नाही. 1962 साली चीनने भारतावर आक्रमण केलं तेव्हा भारताचा अक्षरशः लाजिरवाणा पराभव झाला. त्यावेळेच्या जनसंघाचे नेते होते अटल बिहारी वाजपेयी. यांनी या विषयावर संसदेचं अधिवेशन घ्यावं अशी मागणी केली होती. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी ती मान्य केली. आपल्या सरकारच्या विरोधातली भाषणं नेहरूंनी ऐकली आणि त्याला उत्तरही दिलं. मात्र नेहरूंचा जप करणाऱ्या शरद पवारांनी मोदी सरकारची तळी उचलून धरली आहे. कारण साधं आहे. महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी चालावा असं शरद पवारांना मनोमन वाटतं. मात्र त्यांची पूर्वअट काय आहे तर सहकार चळवळ, अर्थातच साखर कारखाने, सहकारी आणि खाजगी दोन्ही प्रकारचे, सूतगिरण्या, सहकारी आणि खाजगी, टाटा, अदानी, अंबानी यांचे हितसंबंध राखायला हवेत. तरच महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाऊ शकतो अशी शरद पवारांची वैचारिक धारणा आहे. याच्यात बाकी काहीच नाही आहे. हे काम करायचं असेल तर ते केंद्र सरकार करतं. म्हणूनच केंद्रामध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार असो की भाजप आघाडीचं, शरद पवार त्या सरकारपुढे नरमाईची भूमिका घेतात. टीका केली तरी अतिशय बेताने करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या म्हणजे शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांना हे नीट माहिती आहे. कारण हेच शरद पवारांच्या राजकारणाचं मध्यवर्ती सूत्र आहे. शरद पवार 17व्या शतकात असते तर त्यांनी निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, शिवशाही यांच्याशी हाच खेळ केला असता. मुद्दा असतो सतत सत्तेत राहण्याचा. आणि ते जे 17व्या शतकातल्या मराठा सरदारांचं राजकारण शरद पवार आजही करत आहेत. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. ह्या एपिसोडला शेअर करा, लाईक करा, जेणेकरून यूट्यूबच्या अल्गोरिदमनुसार तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला स्क्रीनवरती एक जॉईनचं बटन दिसत असेल, त्यावर क्लिक करा आणि इंडी जर्नल या चॅनलला यथाशक्ती मदत करा. धन्यवाद.